परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्टदानवमर्दना, श्री हरी पावमाते. तुझ्या प्राप्तीचे साधन कर्मादिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गीर्वाण भाषे भीतरी, त्यांचे सांग करू हरे, सेवन ते गवण्यारी ती. गीर्वाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले त्वा. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टी ते. ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी, जाती जिरोन मनोरथ. हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहतरा हे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात, पाटपाण्याचे पांडुरंगा. ऐशा त्या तव कृपेचा, दास गणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात. तेने मी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभता कण, रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी, देशमुख पाटला ठाई, मुक्कामाते दुफळी बाई, येऊन बैसली हे ऐकले. जेथ जेथ ही नांदे दुफळी, तेथ तेथ ही करी होळी, अवघ्या सुखांची रांगोळी इच्या पायी होत असे. क्षय रोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, नेतसे यम सदनाला, प्रयत्न पडती लुळे तेथ. असो तळ्याचिया काठावर, देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर, या खंडू पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पंढरी, काही कामावरून खरी, कुरबुर झाली उभयतात. तो असे मर्या महार, देशमुखाचा ज्याला जोर, तो बोलला उणे उत्तर, खंडू पाटला कारणे. पाटील बदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरीबाने पायरी, आपली कधी सोडू नये. उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्या सारख्या नकट्याचा नाही हे जाणमनी. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकोनी भाषणा, पाटील खवळला मानसी. बाचाबाचीचे कारण होते अतिक्षुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. तो टप्पा न्यावयासी, सांगितलं होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहशिलीत टप्पा द्याया हा. ते ऐकून वदला महार, मी न हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेवोनी, तुझ्या हुकुमा लागोनी, बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला, हाव भावही तैसा केला, मूठ वळून हात नेला, त्याने आपुल्या मुखापुढे. ती त्याची पाहुनी कृती, खंडू पाटील कोपला चित्ती, भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात. त्याच काठीचा केला प्रहार, महाराचिया हातावर, पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा. त्या प्रहारे करूनी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होवोनी, पडता झाला भूमीवर.
पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी. मोडला हात हे पाहून देशमुख ते संतोषले. वा वा छान गोष्ट झाली आपणा कुरापत काढण्या भली. ही अनायासे संधी आली ती उपयोगी न दबडणे. त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी. समजाविले अधिकार्यासी खोटे नाटे विबुध हो. कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित. काट्याचेच होतात नायटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार उद्या आहे पडणार. पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटला समजले धावे त्याचे दणाणले. तोंडचे पाणी पळाले झाला अति चिंतातुर. ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी. तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणिला बेडीचा. अब्रुदारास अपमान वाटे मरणाहून मरण. बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला तो एक विचार त्याला सुचला. श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा न कोणी आन. राहिला या भराडी लौकिकी यत्न करण्याला. बंधू गेले अकोल्याला खंडू पाटील नीट आला. समर्थाकडे रात्रीस येताच केला नमस्कार. शिर ठेविले पायावर महाराज आला कठीण फार. प्रसंग तो माझ्यावरी सरकारी कामानिमित्त. मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला काट्याचा नायटा केला. देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास. त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझवीण कोण रक्षील. उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याप्रत. बेडी ठोकोनी पायात ऐसे आज ऐकिले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथे चिचिरा. ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण. अपराध माझा त्यातून अतिअल्प दयाळा. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षण्याला होता अर्जुन तयार झाला. केवळ आपुल्या अब्रूस्तव तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी कौरव देशमुखांनी आणली. नग्न करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण. ऐसे वदून समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला पूरनेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार. नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले. खंडू पाटला हृदयी धरिले त्याचे सांत्वन करावया. अरे कर्मकर्त्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात. वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता अणुमात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एकाच जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थेच आला विपट सत्य. परी पांडवांचा पक्ष तेथ न्याये खरा होता की. म्हणून पांडवांकारणे साह्य केले भगवंताने. त्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर बेडी न तुशी पडणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपुला. तेच पुढे खरे झाले
पाटील निर्दोषी म्हणून सुटले, जे का संत मुखा वाटे आले, ते न होई खोटे कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार, कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने, नेले रहावया कारणे समर्थाला निजगृही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले अवचित 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान असती, कर्मठ वेदावरी प्रीती. परिधनाचा लोभ चित्ती, राही ज्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाण, तयी होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र, जटेचे ते स्वरांसहित अतिउच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली, तीन त्यांनी दुरुस्त केली, म्हणून आसनी उठून बसली. गजाननाची स्वारी पहा, आणि ऐसे वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला. हीनत्ववेद विद्येला आणू नकारे निरर्थक. हीन विद्यापोटाची मोक्षदात्री आहे साची. बाडोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी ऋचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य, वाटे वसिष्ठ मूर्तिमंत. वेद म्हणण्या बसला असे. तैलंगी ते ऐकून चकित झाले, अधोबदन बैसले. मुखवरी करण्या आपुले, भयमनी वाटले त्या. सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार. दीपांचा तो जय जयकार, त्यांची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपुल्या मनी, हा पिसा कशाचा महाज्ञानी. चारी वेद याच्या वदनी, नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा, जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची, वार्ता न उरली बंधनाची. कोणत्याही प्रकारची, हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी, उपमान ती द्यावया. असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून. देते झाले दयाघन, रुपया रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले, उपाधीला गावच्या. श्रोते खऱ्या संताप्रत, उपाधीना असे पटत. दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाची या उत्तरेला एक मळा सान्निध्याला. या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस. एक शिवाचे मंदिर, तेथे होते साचार. लिंबतरूची थंडगार, छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा, मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा, सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सन्निध बसले. एका ओट्यावरी भले, निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी. काही दिवस रहावयासी या श्रीशंकरा सन्निध. हा भोलानाथ कर्पूर गौर, नीलकंठ पार्वतीवर. हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला. येथे येण्याचा तो भला, देसाऊली करून. ते वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले. ओट्यावरी छप्पर केले. कृष्णाजीने तात्काळ समर्थांनी वास केला, म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जाय जयास्थला, तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर, दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी, निजांगे कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी, तो प्रसाद घेतसे.
असो गजानन असता मळ्यात, गोष्ट घडली अद्भुत. येते झाले फिरत फिरत, 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी. जातो रामेश्वरासी, भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमनोत्री केदार, हिंगलाज गिरनार डाकोर. ऐशी क्षेत्रे अपार, पाहिली पायी फिरूनी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे, आम्ही शिष्य आहो साचे. महाराज ही आमुचे, आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्यांचा बंदा गुलाम हरी. ती मूर्ती आली घरी, तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीचे अयाचित, आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जो का ओढण्याप्रत, गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, चौथे दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशिला मळ्यात, वेडा पिसा नंगा धूत. मग आम्हा देण्या अयाचित, मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती, गायीस लाथा मारिती. ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरितो, जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळ्यात, या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी. आज आहेत भाकरी, त्याच जाव्या घेऊन. जितुका गांजा ओढाल, तितुका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठ नीळ, बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळा खरी, घेतल्या चूण भाकरी. मळ्यात येऊन विहिरीवरी, बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी, एका छपरा भीतरी. गोसाव्यांनी लाविली खरी, आपापली कडासने. त्यांचा जो होता महंत, ब्रह्मगिरी नामे सत्य. तो भगवद्गीते प्रत, वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बैसले, गावातूनही काही आले. पोथी ऐकावया भले, त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैनं छिंदंती हा श्लोक, निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकिले, गावकऱ्यांस नाही पटले. ते आपसात बोलू लागले, हा नुसता शब्दच्छल. सारे पोथी ऐकल्यावरी, येऊन बैसले पत्र्या भीतरी. श्री गजाननांच्या समोरी, संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला, निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला, स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास, राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया, बसले होते घेऊन या. त्या पत्र्याची आठाया, चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी, बैसली होती समर्थस्वारी. चिलीम भरून वरच्यावरी, प्याया देई भास्कर. त्या चिलीमीच्या विस्तवाची, ठिणगी पलंगी पडली साची. ती पडताच कोणाची, दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर, निघू लागला धूर. पलंग पेटला अखेर, एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता, भास्कर बोले सद्गुरुनाथा. पलंग सोडा शीघ्र आता, या खाली उतरून. लाकडेही पलंगाची, आहेत की सागाची. 3 आता विझायाची, पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझविण्याचे. कारण नाही तुला साचे, जलमुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी. तुम्हा आहे अवगत खरी, भगवद्गीता साकल्ये. त्याच्या परीक्षेची वेळ, आणली हरीने तात्काळ. ब्रह्मा न जाळी अळनळ, याचा प्रत्यय दाखवा. नैनं छिंदंती श्लोकावर, व्याख्यान केले एक प्रहर. आता का मानिता दर, या पलंगी बसण्याचा.
जा जा भास्करा लवकरी, ब्रह्मगिरीला करी धरी, आणून बसवी अत्यादरी, या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी, भास्कर गेला धावोनी, ब्रह्मगिरीचा सव्य पाणी, धरिला त्याने निजकरे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार, तो गोसावी त्याच्या समोर, शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर, परी महाराज आसनी स्थिर, हालले न मुळी इतुकेही. श्री प्रल्हाद कयाधुसुत, उभा केला अग्नीत, हे लिहिले पुराणात, श्रीव्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे, प्रत्यंतर दाविले साचे, मळ्या माझी कृष्णाजीचे, श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न न्या पलंगापाशी, महाराजांच्या अधिकाराशी, मी नाही जाणितले. ते न मानी भास्कर, ओढीत आणिला फरफर, उभा केला समोर, आपल्या सद्गुरु रायांच्या. नैनंद हती पावक, हे करून दावा खरे वाक्य, ऐसे बोलता महाराज देख. गोसावी परम घाबरला, गोसावी म्हणे भीत भीत, मी पोट भऱ्या आहे संत, शिरापुरी खाण्याप्रत, मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा, साच करी शांतीधामा, केला खटाटोप रिकामा, गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो, मी दाती तृण धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी, आपणा अग्नीपासूनी, भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्या करिता, खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता, तुम्हा आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञानजेठी, गोसावी झाला हिंपुटी, तो न काही बोलला. लोक विनंती सद्याया मान, खाली उतरले गजानन, तो पलंग पडला कोसळून, एक पळही न लागले त्या. अवघाच होता जळाला, जो भाग शेष उरला, तो लोकांनी विझविला, साक्ष दावण्या इतरांसी. ब्रह्मगिरी पायी लागला, निराभिमान अवघा झाला, स्पर्श होता गंगाजला, मलकोठून राही तेथ. मग मध्यरात्रीच्या समयाला, ब्रह्मगिरीस बोध केला, आजपासून चेष्टेला, तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी, त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवावीण न सांगावी, गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्दपांडित्य, माजले जगी अतोनात, तेनेच आहे झाला घात, आपुल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर, गोरख गहिनी साचार, ज्ञानेश्वरांचा अधिकार, किती म्हणून सांगावा, स्वानुभवाचे झाले यती. श्री शंकराचार्य निश्चिती, प्रपंची राहून ब्रह्मस्थिती, अनुभविली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी, हे ही ब्रह्म साक्षात्कारी, होऊन गेले भूमीवरी, त्यांची चरित्रे आणि मना. उगीच खाया शिरापुरी, भटकू नको भूमीवरी, सार न तया माझारी, येतुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला, ब्रह्मगिरी विरक्त झाला, प्रातःकाळीच उठून गेला, कोणान भेटता शिष्यांसह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी, जो तो आला पहावयासी, मळ्यात जळलेल्या पलंगाते. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारो भाविका भवाब्धीत, हेची इच्छी दासगणू. शुभं भवतु शुभमस्तु, श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु, श्री गजाननार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोऽध्यायः. जय गजानन.